आता 41 वर्ष आहे दिंडीचं आणि आईची पुण्यतिथी त्याच दिवशी येते. 1 वर्ष आम्हाला अडचण आल्यामुळं आम्ही मंदिरावरती घातली होती दिंडी. आईचं निधन झालं त्या दिवशी. आईचं निधन झाल्यामुळं आम्ही दुसऱ्याच्या हातून मंदिरावरती घातली दिंडी जेवायला. आणि 41 वर्षावर कुठंही खंडन पडलेलं नाही. जेवणाचं मेनू हाच असतो का दरवर्षी? दरवर्षी वारकरी जी मागते ती भाजी भाकरी चपाती लापशी भात जे सांगते त्या पद्धतीने आम्ही करतो स्वयंपाक. आता फक्त वारकरीच असतात का परिसरातले आसपासचे लोक रावळे आणि स्वागत केलंच पाहिजे पाहुण्यांचे, पण नुसतं वारकरी नाही. ते ना तू काही तुझे बोल चुकले ना ते गेले की तुला नाही चालू केलं ना ग काहीच ताप नाही आता तिला ताडीला आता करायला. ताई चपात्या भरत आहेत. गट्टू टाके उचलून डायरेक्ट.
हरे राम 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 हरे 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 कृष्णा पुंडलिकावरदे हरिंद सर्वाणी म्हणा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय संत कैकाडी महाराज की जय संत कुंभेकर महाराज की जय संत साबता महाराज की रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी गुरुवैर्य वैकुंठवासी कुंभळीकर महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र खोडद हिवरे ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी सोहळा किती वर्ष झालं बाबा येत आहे तुम्ही? 66 वर्ष झालेले आहेत. आणि आज ह्या कोर्टी गावामध्ये म्हणजेच माझ्या माहेरी आमचे आदरणीय लक्ष्मण तात्यांच्या इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे सगळे वारकरी दुपारच्या भोजनासाठी येत असतात. तर आमच्या सर्व अभंग परिवाराला खूप खूप अभिमान आणि आनंद वाटतो. अशीच तुमच्या सर्वांची सेवा आमच्या सर्वांकडून व्हावी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. ह्या वर्षी बाळ माझं छोटं असल्यामुळे मी श्री क्षेत्र आळंदी 2007ला काशीवारीला गेलो. काशीवारीहून मनामध्ये आलं का मला पंढरपूरला सुद्धा जावं वाटलं. मग मी काशीची वारी झाल्यानंतर पंढरपूरची वारीला मी लागलो. त्याच्यानंतर योगायोग असा ज्याप्रमाणे काशीचा मी विनेकरी झालो त्यावेळेला इकडे सुद्धा देवाच्या दयाने 2007ला मी पंढरपूरचा विनेकरी झालो. त्या दिवसापासून मी आत्तापर्यंत काशीची वारी 5 वर्ष कंटिन्यूस केली. पण लांबचा प्रवास असल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर मी थांबलो. कोणती चैतन्य महाराजांच्या पादुका काशीला घेऊन जाणाऱ्या सगळ्या दिंडीतर्फे आम्ही तालुका जुन्नर जिल्हा पुणे तिथे 5 वर्ष संपूर्ण कंटिन्यूस केली. त्याच्यानंतर ही 2007ची दिंडी चालू झाल्यानंतर ही सुद्धा मी आज जवळजवळ 2007पासून कंटिन्यूस मी विनेकरी म्हणून आहे. मला इतकं समाधान वाटतं या दिंडीमध्ये का कोणी भांडण तंटण करत नाही, काय प्रेमाने भजन कीर्तन करत चालतात आणि गवळणी वगैरे म्हणत चालत राहतात. असा आमचा सगळा सोहळा आहे. आत्तापर्यंत कोणाचे गालबोट लागलेले नाही. देवा हे परमेश्वरा इथून पुढेही लागू नये हीच माझी अपेक्षा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.